नमस्कार, मी सिद्धेश दिलीप शिगवण. बित्तम बातमीच्या 7च्या बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय. पाहूयात मुंबई, ठाणे आणि कोकणामधील टॉप 5 घडामोडी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचाच वाढदिवस. त्यांना देशभरामधून शुभेच्छा येत आहेत. पण दिल्लीच्या दौऱ्यावरती असलेले अजित पवार यांनी देखील त्यांची घरी जाऊन भेट घेतली आणि त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळेला त्यांच्यासोबत छगन भुजबळ, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, पत्नी सुनेत्रा पवार, मुलगा पार्थ पवार यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. अजितदादा यांच्या स्वागतासाठी सुप्रिया सुळे उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं. सुप्रिया सुळे यांनी सर्व नेत्यांचं स्वागत केलं. सर्वांनी शरद पवार यांना शुभेच्छा दिल्या. शरद पवार आणि अजित पवार यांच्यामध्ये साधारण अर्धा तास चर्चा झाल्याचं देखील पाहायला मिळालं. या भेटीनंतर शरद पवार आणि अजित पवार यांच्यामधील राजकीय भूमिकेमध्ये काही बदल होणार का, याकडेच आता सर्वांचं लक्ष लागून राहिलंय. त्यातच भेटीनंतर शरद पवारांच्या घराबाहेर पडल्यावर अजित पवारांनी, आमच्या सर्वसामान्यपणे चर्चा झाली, राजकीय विषयावरती आमची चर्चा झाली नाही. पवारांची विविध विषयांवरती चर्चा झाली, राजकारणापलीकडेही आमचे संबंध आहेत. मी आज त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलो होतो, असं मत प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केलं. आजचा दिवस साहेबांचा वाढदिवस आहे. 12 डिसेंबरला सगळेजण साहेबांना भेटत असतात, साहेबांचं दर्शन घेत असतात, शुभेच्छा देत असतात. त्या हेतूने आम्ही सगळे अरे साहब का जो है आज बर्थडे है, इसलिए साहब को जो है हम लोगों ने जो है शुभकामनाएं दी. सध्या दिल्ली दौऱ्यावरती असलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी नवीन महाराष्ट्र सदन येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळेला राज्याचा मंत्रिमंडळ विस्ताराचा कोणताही तिढा नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. ते म्हणाले की महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ विस्ताराविषयी पक्षाध्यक्ष जगत प्रकाश नड्डा, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय संघटन मंत्री BL संतोष यांच्याशी सविस्तर चर्चा झाली आहे. यावेळेला प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे देखील त्यांच्यासोबत उपस्थित होते. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांचा निर्णय हा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शिवसेनेच्या मंत्र्यांचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेतील, असं देखील त्यांनी स्पष्ट केलंय. मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा कुठलाही तिढा नाहीये. पहिल्यांदा तर तुम्ही ज्या काही बातम्या चालवल्या त्याचं क्लॅरिफिकेशन देतो की अजितदादा त्यांच्या कामाने आले, मी माझ्या कामाने आलेलो आहे आणि आत्ता लगेच शिंदेजींचं इथे काम नसल्यामुळे ते आलेले नाही आहेत. त्यामुळे ते मुंबईत आहेत, आम्ही दिल्लीत आहोत. कालपासनं आजपर्यंत माझी अजितदादांची दिल्लीत भेट देखील झालेली नाही आहे. मी माझ्या पक्षाच्या नेत्यांना भेटायला आलेलो आहे आणि आमच्या पक्षाचे मंत्री कोण असतील, त्यांच्या पक्षाचे कोण असतील, शिंदे साहेबांचे शिंदेसाहेब ठरवतील, अजितदादांचे अजितदादा ठरवतील. आमच्या पक्षाचे मंत्री कोण असतील याचा निर्णय हा शेवटी आमचं जे काही पार्लमेंटरी बोर्ड आहे, आमचे नेते ते घेतात. त्यामुळे काल बावनकुळेजींनी आणि मी आमच्या नेत्यांची भेट घेतलेली आहे, त्याच्यावर चर्चा केलेली आहे. प्रत्येक विभागातनं प्रॉबेबली कोण मंत्रिपदाचे उमेदवार असू शकतात, कोणाला आपण बनवू शकतो, असे एक प्रॉबेबल शॉर्टलिस्टिंग देखील त्याच्यासोबत आम्ही केलेलं आहे. आता या संदर्भात वरिष्ठ स्तरावर ते निर्णय करतील आणि आम्हाला कळवतील. नरेंद्र मोदींचं फॉर्म्युला वगैरे सगळा ठरलाय, तुम्हाला कळेल. ठाण्यामधील शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख रघुनाथ मोरे यांच्या कुटुंबियांची गुरुवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलंय. यावेळेला शिंदे यांनी रघुनाथ मोरे यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला. आनंद दिघे यांच्या निधनानंतर रघुनाथ मोरे यांनी आम्हा शिवसैनिकांना आधार दिला होता. त्यांचे मार्गदर्शन आम्हाला नेहमी लाभत होते. त्यांच्या निधनामुळे शिवसेना कुटुंबाची मोठी हानी झाली आहे, असं मत एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केलं. माजी जिल्हाप्रमुख रघुनाथ मोरे साहेबांचं दुःखद निधन झालंय. खरं म्हणजे एक दुःखद आणि वेदनादायी घटना आहे. खरं म्हणजे माझ्यासाठी तर ते अगदी धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या सानिध्यामध्ये काम करत असताना मोरे साहेबांनी खूप मला मार्गदर्शन केलं आणि माझ्या या यशस्वी वाटचालीमध्ये देखील मोरे साहेबांचा देखील मोठा सहभाग. खरं म्हणजे प्रत्येक कार्यकर्त्याला दिघे साहेब गेल्यानंतर आधार देणं, त्यांना शिवसेनेचा पक्ष संघटना वाढवणं आणि त्यासाठी अहोरात्र मोरे साहेबांनी काम केलं आणि प्रत्येकालाच आपल्या परिवारातलं मानलं. आणि मी देखील मगाशी सांगितलं
की ठाण्यामध्ये दिघे साहेबांच्या नंतर शिवसेना संघटन सांभाळण्याचं काम त्यांनी केलं, वाढवण्याचं काम केलं आणि माझ्यासारखे असंख्य कार्यकर्ते देखील आज वेगवेगळ्या पदांवर काम करत आहेत. त्याच्या पाठीशी देखील मोरे साहेबांचं सहकार्य, त्यांचं मार्गदर्शन होतं आणि अशा या खरं म्हणजे एक कडवट बाळासाहेबांच्या, दिघे साहेबांच्या विचाराचा कडवट शिवसैनिक आज आमच्यामध्ये नाहीत. ती शिवसेनेसाठी आणि माझी वैयक्तिक परिवारासाठी देखील मोठी हानी आहे. परभणीमध्ये काल संध्याकाळपासून कोम्बिंग ऑपरेशन सुरू असल्याचं समजतंय. काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिल्यानंतर 10 दिवसांपेक्षा अधिक कालावधी उलटून गेला, मात्र अजूनही राज्याला गृहमंत्री लाभलेले नाही. त्यामुळे राज्यामधील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न कसा हाताळावा आणि कोणी हाताळावा हा प्रश्न निर्माण झालाय. अशा परिस्थितीमध्ये कोम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली पुन्हा एकदा आंबेडकरी अनुयायांचे आयुष्य आणि भविष्य उद्ध्वस्त करण्यात राज्य शासनाकडून प्रयत्न चालू असल्याचं मत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी व्यक्त केलंय. परभणीमध्ये काल संध्याकाळपासून कोम्बिंग ऑपरेशन सुरू असल्याचं समजतंय. मुळात 20 तारखेला निवडणुकांचे निकाल लागले. 23-24 तारखेला काळजीवाहू मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला. त्यानंतर पासून ते आत्तापर्यंत तब्बल 10 दिवसांपेक्षा अधिक कालावधी उलटून गेला, मात्र अजूनही राज्याला गृहमंत्री लाभलेले नाहीत. त्यामुळे राज्यातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न कसा हाताळावा आणि कुणी हाताळावा हा प्रश्न निर्माण झालेला आहे. परभणी हा अत्यंत संवेदनशील एरिया आहे. सगळे आंबेडकरी चळवळीतल्या पॅन्थरांचं निवासस्थान परभणीमध्ये आहे. अशी परिस्थिती असताना आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ संविधानाची प्रतिकृती उद्ध्वस्त केली जात असताना त्याची प्रतिक्रिया येणं अत्यंत सहज स्वाभाविक होतं. त्यासाठी म्हणून आंबेडकरी चळवळीच्या अनुयायांनी जो बंद पुकारलेला होता, अशा परिस्थितीमध्ये आवश्यक असणारे पूर्वप्रतिबंधात्मक कारवाई पोलिसांकडून करणं अपेक्षित होतं. व्यापार पेठेला तशी कल्पना देणं अपेक्षित होतं. एकदा जर बंद पुकारला आहे तर व्यापार पेठेकडून सुद्धा त्या बंदला प्रतिसाद देणं अपेक्षित होतं. परंतु जेव्हा ती घटना घडली नाही किंवा त्या बंदला प्रतिसाद संमिश्र स्वरूपाचा किंवा काही लोकांनी त्याची दुकानं चालू ठेवली, त्यावेळेला संतप्त आंबेडकरी अनुयायांनी काही दुकानं बंद होण्यासाठी जी पावलं उचलली, अर्थात त्याचं समर्थन करता येत नाही, परंतु अशी घटना घडण्याला कारणीभूत ही इथली पोलीस व्यवस्था आहे, इथलं गृह खातं आहे. मात्र गृह खातं असं का वागतं? कारण गृह खात्याला कुणी निर्देश देणारा मंत्रीच अस्तित्वात नसेल तर करायचं काय? अशा सगळ्या परिस्थितीत कोम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली पुन्हा एकदा जर आंबेडकरी अनुयायांचं आयुष्य आणि भविष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून चालू असेल तर निश्चितपणे हा अत्यंत निंदनीय आणि निषिद्ध प्रकार आहे. घडलेल्या घटनेची चौकशी करण्यापेक्षा कोम्बिंग ऑपरेशनच्या नावाखाली अशा पिढ्या उद्ध्वस्त करणं आणि बर्बाद करणं याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो. उरण केगाव दांडा येथे राहणारा 13 वर्षीय आर्य पाटील एका नव्या जागतिक विक्रमासाठी सज्ज झालाय. 18 डिसेंबर 2024 रोजी हा विक्रम तो करणार आहे. धरमतर जेट्टी ते कासा खडक हे सागरी 24 किलोमीटर अंतर तो बटरफ्लाय या जलतरण प्रकारामधून पोहून पार करणार आहे. त्यामुळे तो खुल्या समुद्रामधील 24 किलोमीटर बटरफ्लाय प्रवाह पोहून जाणारा जगामधील पहिला बाल जलतरणपटू ठरणार आहे. बटरफ्लाय हा प्रकार अत्यंत ताकदीचा आणि दमछाक करण्याचा प्रकार असल्याने या विक्रमासाठी आर्य उरणच्या खुल्या समुद्रामध्ये तसेच नगर परिषदेच्या जलतरण तलावामध्ये दररोज 6 तासांचा सराव देखील करत असल्याचं समजतंय. बित्तम बातमीच्या टॉप 5 मध्ये इथेच वेळ झाली थांबायची. पुन्हा भेटू उद्या 7च्या बातमीपत्रात. धन्यवाद.